नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण डाळिंबाची यशोगाथा पाहण्यासाठी आलेलो आहे. आपण बघूया. नमस्कार. नमस्कार. आपला पूर्ण परिचय द्या. संदीप रामचंद्र नाईक नवरे, हा. राहणार सवाळे, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर. बरं, किती वर्षापासून शेती करताय? 10 वर्षापासून. किती झाड आहेत आपले? 700 बडांची. 700. आता हार्वेस्टिंग सुरू आहे. हा, हरेश. बरं, तुम्ही सेटिंग साठी कुठलं औषध वापरता? सेटिंग साठी मी हे टेम्परेचर वापरलंय. स्टेमरेज वापरते, त्यामुळे काय काय फायदा दिसून आला? सेटिंग साठी टेम्परेचर वापरल्यामुळे आपल्याला सेटिंग फास्ट झाली, कळी खोडाला- भरपूर निघली. हा. खोडाला कळी पूर्ण निघाली. हा. सेटिंग भरपूर झालं. भरपूर झाले. सेटिंग आणि सेटिंग नंतर मुळीसाठी काय सोडलं? मुळीसाठी व्यायाम सोडले आपण. व्यायाम. 24 कॅरेट सोन आहे. सोन आहे. हा. हे कंटिन्यू तुम्ही सोडत राहिला. हा, कंटिन्यू सोड. त्यामुळे मुळी चांगली चालली. मुळी आणि चांगली मुळी fresh. कधीच बंद राहिली नाही, कायम मुळी चालू कायम राहिली. हा, म्हणजे मुळी चांगली झाली. आणि सगळ्यात महत्वाचं साईज साठी तुम्ही काय काय वापरलं? साईज साठी साईजसाठी आपलं स्लरी भरपूर वापरली. स्लरी भरपूर वापरले तुम्ही. सर. तर एनपीके आपलं पीके आणि झेडेन व्यायाम ही जी तुम्ही स्लरीतनं वापरले. वापरले आणि मुलांनी साहेबांचं मार्गदर्शन मार्गदर्शन झालं. नुसार त्या पद्धतीने बाकीचे डोसेस सुद्धा वापरलेले. वापरले. आता एका झाडाला किती किलो माल निघतो? 42 ते 43 किलो माल निघतो एका झाडाला. एका झाडाला. आणि क्वालिटी काय निघते? साईज वगैरे साईज झाली आपली 580 ग्रॅम साईज झाली. 580 ग्रॅम पर्यंत हायस्ट साईज. हायस्ट. आणि एका झाडाला माल पण चांगला निघाला. तर तुम्ही समाधानी आहात का? समाधान आहे. रासायनिक शेती केली पाहिजे का जैविककडे वळलं पाहिजे? जैविककडे वळलं पाहिजे. कारण माती टिकली तरच माती टिकली शेतकरी शेतकरी ठीक आहे. टिकणार. बरोबर आहे ना? बरोबर. आणि योग्य वेळी योग्य मार्गदर्शन काळाची गरज. गरज आहे. तर तुम्ही असंच शेती करायसाठी शुभेच्छा देतो. उत्कृष्ट डाळिंब काढाव्यासाठी शुभेच्छा देतो. आणि जैविक शेती काळाची गरज आहे. तर तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद.